नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ट्रेक विथ सौरभ. आणि आपण ह्याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मंदिराची साफसफाई, आजूबाजूचं जे परिसर आहे तो आपण साफसफाई करताना दाखवली. हे महाबळेश्वर मंदिर दाखवलं. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अशा प्राचीन मंदिरात तुम्हाला घेऊन जाणार आहे जिथे 5 नद्यांचा उगम होतो. असं रहस्यमय मंदिर आहे जिथे इतिहासच काय, पाणी सुद्धा तुमच्याशी बोलू लागतं. मंदिर इथून काही जास्त लांब नाही, फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. पंचगंगा मंदिरकडे जाताना सर्वात आधी समोर दिसतं ते नरसिंह मंदिर, जिथे भगवान विष्णूचा उग्र पण संरक्षणदायी नरसिंह अवताराची पूजा होते. इथूनच पुढे जाताना दोन्ही बाजूला छोटी छोटी दुकाने लागायला सुरुवात होते. प्रसाद, फुलं, देवाच्या मूर्ती, काट्या, स्थानिक हस्तकला सगळं काही मिळतं. यात्रेकरूंची वर्दळ आज थोडी कमीच आहे, पण एरवी जास्त असते. संध्याकाळच्या वेळी आला तर तुम्हाला मंद मंद थोडी थंडी जाणवेल. यामुळे इथला माहोलच अगदी आध्यात्मिक वाटतो. या पवित्र वाटेने पुढे ही एक छोटीशी कमान लागते. इथे उजव्या बाजूला बघा रुद्रेश्वर मंदिर आहे. आणि समोरच दिसतंय आपल्याला पंचगंगा मंदिराचं प्रवेशद्वार. सह्याद्रीच्या काळ्या दगडामधून जे पाण्याचा प्रवाह सुरू होतो ते रहस्यमय जागा म्हणजे आपण जिथे उभं आहे हे पंचगंगा मंदिर, आणि इथूनच 5 नद्यांचा उगम होतो. तर आपण आतमध्ये जाऊन बघूया. इथे तुम्हाला उजव्या बाजूला हातपाय धुण्यासाठी टोपात पाणी ठेवलंय. तुम्हाला आंघोळ करायची असेल तर आंघोळही करू शकता. हे जे समोर तुम्हाला कुंड दिसतंय ना, ह्याचं नाव आहे विष्णू तीर्थ. ह्या मंदिरामध्ये फोटोग्राफी अलाउड नाहीये. जागोजागी असे बोर्ड लावलेत. आपण पुजाऱ्यांची परमिशन घेऊन ही व्हिडिओ काढतोय. समोरच बघा गोमुखातून पंचगंगा एकत्रित होऊन ह्या कुंडामध्ये पडतात. ह्या कुंडाचं नाव आहे ब्रह्मतीर्थ. याची पौराणिक कथा अशी आहे की सह्याद्रीच्या उंच शिखरावर सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मदेवतांनी एक महान यज्ञ केला. त्या यज्ञात त्रिदेव ब्रह्मा, विष्णू आणि महेश एकत्र बसले आणि त्या 3 शक्तींच्या तेजातून एक दिव्य जलकिरण प्रकट झाला. तो जलकिरण महादेवांनी त्यांच्या कमंडलातून धारण केला आणि पृथ्वीवर जीवन देण्यासाठी महाबळेश्वर पर्वतावर स्थिर ठेवला. त्या कमंडलातून प्रथम बाहेर पडली कृष्णधारा, जी त्रिदेवांच्या कृपेने जन्मलेली पहिली कन्या मानली जाते. तिच्याच सोबत त्याच देवी बिंदूतून एक पुढे प्रकट झाल्या कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री. या 4 जलधारा जणू एकाच देवी ऊर्जेतून 5 शक्ती वेगवेगळ्या दिशेने निघाल्या. म्हणून या 5 धारांचा संगम झालेलं हे स्थान म्हणून पंचगंगा ओळखलं जातं. या 5 नद्या एकत्रित होऊन पुन्हा वेगवेगळ्या होतात. परंपरेप्रमाणे आपण आधी हे पाणी पायावर घेऊन ते आपल्यावर शिंपडून नंतर एक घोट प्रसाद म्हणून पितो. चला आपण ही प्राचीन पद्धतीने पवित्र पंचगंगा तीर्थाचं जल ग्रहण करूया. चला आपल्या पांडुरंगाचं आणि रुक्माईचं दर्शन घेऊया. समोर बघा इथूनच 5 नद्यांचा उगम झालाय. या 5 नद्यांच्या व्यतिरिक्त 2 नद्या गुप्त आहेत. ती म्हणजे सरस्वती आणि भागीरथी. प्रत्येक नद्यांना वेगवेगळी जागा आहे बाहेर येण्यासाठी आणि समोर बोर्ड सुद्धा लावलेत. संरक्षणासाठी नागदेवता पण आहेत. ही आहे गायत्री, सावित्री, त्याच्या बाजूला आहे कोयना, मग पुढे आहे वेण्णा.
आणि समोरच आहे कृष्णा आणि उजव्या बाजूला भागीरथी. हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधले गेले आहे, जे मध्ययुगीन हिंदू मंदिर शिल्पशैलीत आहे. हे मंदिर 13व्या शतकात यदू वंशातील राजा सिंगनदेव यांनी बांधले असे स्थानिक सांगतात आणि याचे पुनर्निर्माण 16 ते 17व्या शतकात मंदिराचे नूतनीकरण झाले. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचाही मंदिराच्या स्थापत्य आणि देखरेखीमध्ये सहभाग आहे. सह्याद्रौ दक्षिणे भागे पंचगंगा स्त्री तीर्थकम यत्र स्नानेन दानेन सर्व पापे प्रमुच्यते. या श्लोकाचा अर्थ असा आहे की पंचगंगा तीर्थात स्नान आणि दान केल्याने सर्व पापांचा नाश होतो. आपण जे हे पाण्याचा उगम बघितला, म्हणजे आतमध्ये पाणी बघितलं, हे पाण्याचा उगम कसा झाला आणि कुठून झाला, हे बरेच जण लोक बोलतात की पाठीमागे यांनी पाईपलाईन बसवली असेल, काय असेल. तर नक्की हे काय हे आपण मंदिराच्या मागचा भाग तुम्हाला दाखवणार आहे की ह्या नद्या कशा उगम पावतात आणि कुठून पाणी, कुठं पाईपलाईन आहे का, पाईपलाईन गावात त्यांनी बसवली का, हे आपण आता बघूया. मंदिराच्या पाठीमागच्या भागात बहुतेक लोक इथे येत नाहीत, पण इथून मंदिराचा खरा जुना आकार आणि शांतता जाणवते. जुन्या काळी मंदिराचे बांधकाम जसं केलं होतं तसंच त्याची झलक आजही भिंतीवर दिसते. बऱ्याच लोकांनी सांगितलं की मंदिरात येणारं पाणी नैसर्गिक नाही, पाठीमागे पाईपलाईन टाकले, खोटं पाणी वाहतंय असं म्हणणारे आहेत. म्हणून आज आपण प्रत्यक्ष या पाठीमागच्या भागात आलो, जेणेकरून स्वतः पाहिलेलं सत्य तुम्हाला दाखवू शकू. तुम्ही इथं बघू शकता, कुठलीही लपवाछपवी नाही, जे काय आहे ते स्पष्ट. लोकांमध्ये फक्त अफवा पसरवतात, म्हणून आम्ही हा भाग स्वतः दाखवत आहोत. मंदिराच्या अशा पवित्र ठिकाणाबद्दल चुकीची माहिती पसरू नये म्हणून हा भाग तुम्हाला ऑन कॅमेरा दाखवतोय. बाकी तुम्ही स्वतःच समोर आल्यानंतर ठरवा. आता बघा मित्रांनो, आपण मंदिराच्या मागचा भाग बघितलाय आणि इथून ज्या पायऱ्या वरती जात आहेत, इथे वरती एक मंदिर आहे. हे मंदिर समर्थ रामदास स्वामींच्या संदर्भात एक मंदिर आहे. त्यांचा एक अमूल्य ठेवा इथे आहे आणि तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. इथे मंदिराच्या पाठीमागे बसायला खूप मजा येते. ही संध्याकाळ, हा वारा आणि मंदिराचा नजारा. कधी कधी आयुष्यात काही बोलायची गरज नसते, फक्त बसून हे सगळं अनुभवायचं असतं. इथून वरून मंदिर फक्त बांधकाम नाही वाटत, अनेक वर्षाची श्रद्धा, विश्वास आणि लोकांच्या भावनाचा प्रसार दिसतो. कधी कधी ना आपण आयुष्यात फार पळतो, पण असे क्षण आपल्याला थांबायला शिकवतात. आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे हे मनात स्पष्ट होतं. तर मित्रांनो, ह्या 5 नद्यांचा जो उगम आपण बघितला, हे मंदिर आणि इथली जी माहिती ही तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि आपल्या ट्रेक विथ सौरभ या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि ह्या मंदिराबद्दल अजूनही तुम्हाला काय माहिती असेल किंवा माझ्या माहितीमध्ये काय चुकलं असेल किंवा राहिलं असेल, हे तुम्ही माझ्या कमेंटमध्ये नक्की सांगा. नेक्स्ट टाईम आपण नक्की त्याची दुरुस्ती करूया.